गावामध्ये आहोत. गावचे प्रथम नागरिक, सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच आमच्या प्रगतिशील शेतकरी मित्र बालाजी पवार, आमच्या पाडोळीचे सरपंच, आमच्या तलाठी मॅडम, साहेब, सर्व सन्माननीय शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. तर मला उशिरा झालेली आहे, पण तरीही आपण शेतामध्ये जाऊन बांधावर जाऊन जलतराची कामाची शुभारंभ सर्वांची उपस्थित आपण केलेली आहे. खूप मला आनंदाची गोष्टी आहे. आणि मागच्या एक आठवड्यापासून आपण ही मोहीम आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू केलेली आहे. आणि आता जलतरासंदर्भात बालाजी पवार, तुमच्या सरपंच सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. जलतरा आपण पण ऐकलेच असेल, पण मागच्या वर्षी आपण हीच मोहीम आपण हाती घेतलं होतं, बट एवढ्या मोठ्या प्रमाणाने ते होऊ शकलं नाहीये. आपण अधिकाऱ्यांची बऱ्याचदा आपण बैठक घेतला होतो. आम्ही तहसीलदारला, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्याला सांगायचो. पण आपण एखाद्या गावाला गेल्यानंतर शेतकरी दादांना आपण विचारलं की जलतरा आपण तेव्हा तुम्हाला माहिती आहे की मध्ये अवकाळी पाऊस झाला होता, बरोबर. तेव्हा आपण एक शेताला व्हिजिट केलं होतं. तिथे पाणी साचलं होता. 15 दिवस पाऊस होता. मी त्यांना तोच विचारलं की अरे असं कसं साचलं, आपण जलतरा करायची होती. ते म्हणाले की आम्हाला जलतरा काही माहित नाही. तर तेव्हा मला पण थोडंसं एक जाणीव झाला की आपल्याला अजून जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करायची आहे, शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे, संवाद साधायची आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गावोगावी, परवा पण तुमच्या ग्रामसभा झाली होती. ग्रामसभेमध्ये पण आपण सर्व गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ग्रामसेवकांना आपण सूचना केल्या होत्या की तुम्ही आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना ही माहिती द्यावी. जलतरा म्हणजे काय आहे, त्याचे काय फायदा होणार आहे, कधी करायची आहे, कसं करायची आहे. मला वाटतं की आता बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल. माहिती नसलं तरीही आपण पुन्हा आमच्या तलाठी मॅडम आहे, आमच्या इथे कृषी सहाय्यक आहे, कृषी सहाय्यक मॅडम आहे, आमच्या ग्रामसेवक भाऊ आहे. सो त्यांनी पण थोडंसं अजून माहिती द्यावी. आणि इच्छुक शेतकऱ्यांची आपण यादी तयार करा, सरपंचांच्या हातामध्ये द्यावी, जेणेकरून आपण लवकरात लवकर, आता खूप वेळ कमी राहिले. या वेळेला आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी प्रचंड पाऊस आला होता, पूर आला होता, बरोबर. या वेळेला त्याच्या ऑपोजिट म्हणजे एल आहे. एल असल्यामुळे सरासरीपेक्षा पावसाची टक्केवारी कमी असणार आहे. एक 90-92% पाऊस होण्याची शक्यता आहे. तो यंदाची सीझनमध्ये भलेही पाणी टंचाई बसला नसलं तरी पुढच्या वर्षी 100% पाणी टंचाई होऊ शकतात. तो त्यामुळे आपल्याला आतापासूनच आपल्याला नियोजन आणि तयारी वगैरे करावं लागते. त्यासाठी आपण ही जलतरा मोहीम हाती घेतलेली आहे. आणि बालाजीने सांगितलं आहे की एक जलतरामुळे 1 लाख ने 3 ते 4 लाख लिटर पाणी आमच्या याच्यामध्ये मुरू शकते. म्हणजे याचा दुप्पट फायदा आहे. आपला जमिनीच्या उतरत्या भागामध्ये पाणी साचणार नाहीये. पाणी जर साचलं नाही, आमच्या पिकाला नुकसान होणार नाहीये, पीक कुजणार नाही. दुसरा फायदा आहे की पाणी पर्क्युलेशन होऊ शकते. आपला शहरामध्ये पाणी ते थांबू शकतात. आपला बोरवेलला, आपला विहिरीला पाणी ते उपलब्ध होऊ शकतात. आणि इथे जालनाला याचा प्रयत्न झाला होता. जालनामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाले आहे. आणि इथं जे जनक आहे, जलतरचे जनक आहे डॉक्टर पुरुषोत्तम मयाळ, तरी जालनामध्ये ते राहतात. तर त्यांचे पण व्हिडिओ आपण कदाचित बघू शकता की आपण पूर्ण गावामध्ये आपण जलतरा आपण करू शकला. प्रत्येक एकरी किमान एक जलतरा, आपण एकपेक्षा जास्त पण घेऊ शकता. असं आपण जर करू शकला तर पूर्ण गाव बारमाही बागायत होऊ शकतात. म्हणजे 100% पाणीदार होऊ शकतात. असा एक साधा पाणी येत नव्हतं. पण आता नदीत पाणी आल्या दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी सर्वच विहिरीला पाणी येतं. म्हणजे हा एक जलयुक्त शिवारचा भाग झाला. आता त्याच्याही पुढं जाऊन आपण जे काय खोलीकरण, नाला सरळीकरण जे केलं, आता त्याच्याही पुढं जाऊन आपण तलावात ज्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं जातं त्याच्यापेक्षाही चांगला रिझल्ट जो आहे तो जलताऱ्याचा आहे. कारण एका जलताऱ्यामध्ये 1 लाख लिटरपेक्षा जास्त पाणी जमिनीमध्ये मुरलं. प्रत्येक एकराला किंवा प्रत्येक बोरच्या बाजूला जर आपण जलतारा केला तर आपण तलावाच्या पाण्यापेक्षा कितीतरी पटीनं पाणी आज आपण जमिनीमध्ये करतो. आता उदाहरण सांगतो, विहिरीमध्ये आपण जर आज पाणी सोडलं तर कोणाच्या विहिरीमध्ये पाणी राहू शकतं का? परत की जातं पाणी. याचं कारण काय की जमिनीची पाण्याची पातळीच 50-60 फुटापेक्षा खूप लांब गेलेली आहे. आणि आपण फक्त जिवंत आहोत बोरवरती. आणि म्हणून आता पाण्याची पातळी जर वर आणायची असेल आपल्याला तर आपण इतर कुठल्याही कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात खर्च करतो. परंतु मी म्हणतो की जे गावातील मोठे शेतकरी आहेत त्यांनी लोकांना जरी नाही दानधर्म केला किंवा लोकांना जरी नाही मदत केली तर आपल्या स्वतःच्या शेतामध्ये ज्या ताली आहेत त्या उताराला जर आपण 1 जलतारा किंवा 2 एकरला 3 एकरला जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं जर घेतलं आपण, हा खड्डा आहे
किती बी नाही म्हणलं तरी ते 4 ते 5 ट्रॅक्टर दगड लागतो. तर ते वाहतुकीचा जो विषय आहे तो शेतकऱ्याकडनं ठेवता तो एकंदरीत प्रकल्प राबवण्यासाठी कसा आपल्याला काय करता येईल एवढी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी शेतकऱ्यांना करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हजार तुम्ही करू शकता. क्षमता आहे तुमच्याकडे. इकडचा भाग आपला मोठा इकडे महत्वाचं मी बोललो की सगळ्यांनी ओके 10 ड्रमचा प्लस आपण स्वतः काय मनरेगाची ज्याला खोदून काढायचं ती बी होते. जलशिवारमध्ये आम्ही पाडवळीला भरपूर काम केल्यामुळं बरोबर हां जवळजवळ 50% क्षेत्र पहिले 20% क्षेत्र होतं ओके बागायचं ओके आता 70-75% क्षेत्र बागायचं नदी शिवारचं जर काम बघितलं म्हणतात म्हणजे राहणार सगळी उडलेली आपली CM साहेबांकडे अधिकाऱ्यांना अच्छा असं काम करायचं असं करायचं बंद करायचं पण पोलीस होते ना लातूर पुन्हा आम्हाला जाऊन काम करावं लागलं आम्ही जाऊन काम केलं